डॉक्टर संजय मांडविलकर देखील मार्गदर्शनासाठी मॅडमकडे गेले होते आणि त्यांना त्यांचा अनुभव आहे तो आपल्यासोबत शेअर करायचा आहे. बोला संजय. मी डॉक्टर संजय मांडविलकर मुंबईहून. बोला. मध्ये माझी तब्येत बरी नव्हती, तर त्यावेळेला माझ्या मिसेसने यांच्याकडे जाऊन माझी पत्रिका दाखवली आणि त्याने मग त्या पत्रिका बघून जी स्टडी करून त्याच्यावर जो उपाय सांगितला, थोडंसं आध्यात्मिक आणि योगा आणि बाकीचे, त्यामुळे मला खूप फायदा पडला. अरे वा. आणि त्यामुळे म्हणजे माझी तब्येतही सुधारायला मिळाली आणि आजारपणातही खूप म्हणजे जवळजवळ चांगलाच इफेक्ट मिळाला. माझी इच्छा की असं जी लोक ज्यांना असं काही असेल त्यांनी जरूर अशा मॅडम शेट वगैरे यांनी जसं मार्गदर्शन मला दिलं तसं त्यांच्याकडनं घ्यायला हरकत नाही, की ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात फायदाच होतो. नक्कीच. धन्यवाद संजय. तुम्ही देखील तुमचा इतका छान अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. मॅडम काय सांगाल, नेमकं काय अडथळे येत होते त्यांच्या हे जीवनात? स्वतः डॉक्टर आहेत. ते एक 3-4 महिने बेडरिडन होते, आजारी आहेत ते. तर त्यांच्या पत्नी आपल्याकडे आलेल्या मार्गदर्शनासाठी. तेव्हा त्यांची कुंडली आणि वास्तू दोघांचं आपण परीक्षण एकत्र केलं. तर त्यांचा थोडासा पिरियड जो होता तो थोडा त्रासदायक होता, तर त्याच्यावरून आपल्याला कळलं. पण त्याचबरोबर आपण त्यांना उपासना दिल्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांना जे काही उपासना देतो किंवा काही कार्य तर ते तेवढ्या विश्वासाने करतात, हे सर्वात महत्त्वाचं. आता ते जे उपाय आहेत किंवा काही मंत्रपठण आहे किंवा स्तोत्र वाचन आता सध्या आपण त्यांना दिलेलं आहे, तर ते स्वतः नियमित हॉस्पिटलमध्ये राहून करत आहेत, जेणेकरून ते बेडरिडन होते आता हळूहळू चालायला सुद्धा लागलेले आहेत. म्हणजे श्रेय फक्त आपलं नाही की आपण दिल्यानंतर त्यांच्या पत्नीनेचंही खूप सहकार्य आहे की त्या नियमित त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतात. त्याचबरोबर आपण वास्तूच्याही त्यांना काही उपाययोजना सांगितल्या, त्याही त्यांनी केल्या आणि नियमित आणि विश्वासाने केल्या आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळाला.